हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 17 अध्याय श्रद्धात्रय विभागयोग आजितुकुनु अध्ययन करच्या आसाचे. हाजी पुढल्या दैवासुर संपत विभागयोगांतो कृष्णानं दैवी गुण आसुरी गुण कसले म्हणून सांगून आम्ही खंयचे गुण जीवनांत अळबडसोन घेवका कसं कथिरा म्हणून सांगता आणि शास्त्रज्ञानानशी कसं काम केलं रे व्यर्थची म्हणून ज्ञान असून भक्तिनातील कामही व्यर्थची म्हणता. हे दोन्ही सांगिल देखून अर्जुना एक संदेह जाल्ले. ते संदेह कसले म्हणून पळया. कृष्णानं गीते अर्जुना सांगचे मुख्य उद्देशाचे मुख्य एक संदेश कसले अर्जुना गीते सांगिले. मुख्य संदेश कर्माचे विषयांत पळय. फलापेक्ष सोडका, भगवदर्पित बुद्धीनं कर्म कोरका, तशें परमात्मू फल दिता म्हणून सांगून तशी कर्मयोगान तो सांगिले. गीतेन तो सांगिले या विषय फलापेक्ष सोडून कर्म करी, तुगेल विहित कर्म तू करी म्हणून सांगिले. प्रति एक पंत येंच वापस आमकां उडगा साडयतरस परमात्मो. आता दैवासर संपत विभाग योगांतूय तो सांगता भगवदर्पित कर्माची श्रेष्ठ मुक्त योग्य म्हणून सांगून जाल्यार कर्मज्ञान साधकाका सुका, सत्कर्म आणि दुष्कर्माचे विचारू कोळका आणि चांग खंयचे कर्म वायट खंयचे कर्म म्हणून म्हळेलें आमकां कोळका. ह्या कर्मज्ञान साधकाक ना नतला रे. कसले चांग कर्म खंयचे वायट कर्म खंयचे म्हणून कळनातलें ताणें कसं साधन करचें. तशी हे काही लेखील तितले सान विशय न्हय, सरळ विशय न्हय. आमकां पळय धर्म पळयतना एकल्या चांग आशिल्लें एकल्याक नाका वायट म्हूण आसता. क्षत्रियांक पळय उदाहरण सांग जाल्यार क्षत्रियांक विहित कर्म खंयचे युद्ध जाल्यार ब्राह्मणांगेल विहित कर्म युद्ध न्हय. कितली की परमात्मा निर्णयारी जाल्ले युद्ध सकडी. आतां हें महाभारत युद्धाक तयारी जाल्यार परमात्मा एक निर्णयानची जाल्यार अर्जुनाक मोहा पोणू एक तागेलेची मेगेलेचे न म्हणलें एक मायेचे मोहा पडलो अर्जुन. त्यानच म्हूण सांगचे खातीर कृष्ण बोधन करतरस. ब्राह्मणांक युद्ध विहित कर्म न्हय जाल्यार क्षत्रियांक विहित कर्म. तशी शास्त्रोक्त कर्म करी म्हूण सांगून तूं सांगला ना कृष्णा. कसं कर्म ते शाश्वत कर्म ह्या शास्त्रोक्त कर्म हें आतां अर्जुनाक संशय येयला. महाभारत युद्ध पळय जाता कौरव येशिलीची पांडव येशिलीची वैबे युद्धांत पांडव सात्विक जन तांकां राज्याचे लोभ नाशिल्ले. राज्या लोभ असले ताका कसं जन म्हणचे. लोभ आशिल्ले जन केन्नाय राजसीक त्यांची कौरवांक मारूं का म्हूण पांडवांक गेले मनांत आशिल्लें जाल्यार ते तामसीक भावन जाता. पांडव सात्विक तांकां युद्ध कोरका कसं खातीर म्हूण म्हळ्यार युद्ध करतना धर्मा खातीर युद्ध कोरका म्हूण म्हळेलें आशिल्लें तांकां. जाल्यार हांगा राज्य लोभ नाशिल्ले तांकां आनी कौरवांक मारूं का म्हणून भावन आशिल्लें ते तामसीक भावन म्हणटा. हे दोनी सात्विक जावन आशिल्ले सात्विक जावन आशिल्ले पांडवांक गोत आशिल्लें. जाल्यार कौरवांक तो केवल राजसीक तामसीक भावन आशिल्लें. पळय राजसीक भावने म्हळ्यार तांकां राज्य लोभ आशिल्लें.
आमगेल नाही पांडवांगेल आमगेल्या पेशी धाकली भाव तांणी चंदुकोन राज्यभार कोरून आसोची म्हूण म्हणलेले दुर्योधनाल मात्याक ना तशें पांडवांक मारका म्हूण तांणी बाई सरल्याची कौरवांक गेलवो का म्हूण पांडव बाई सरल्यांची म्हणटना राजस तामस भावन कोणाल मना आस तांकां युद्ध कोरका म्हूण दिसता जाल्यार सात्वीक जनालांतू युद्ध अनिवार्य जाल्यार मात्र करतात. तशी पांडवांक युद्ध सत्कर्म कौरवांक तेंचे दुश्ट कर्म जायनी में आतां पळोवचें गेल्यार दोगय जन क्षत्रियच्यात ब्राह्मणांक आनी क्षत्रियांक विहित कर्म विंगड विंगड आस तें एक व्हड विशय न्ही. वर्ण विंगड म्हणटना वर्णाचें विहित कर्मय विंगड ताजे खातीर हांगा समाजीक कर्माचें ज्ञान आसूं का म्हण कृष्णान म्हणलेलें अर्जुनाक ताजे खातीर म्हळ्यार आमकां कसो चांग तें आनेकले चांग जावंक म्हणना तशी आमकां कसलें वायट तें आमकां वायट जाल्लें काम तांकां वायट कोरका म्हणना तशी आतां पळय तेच खातीर सांगिल्लें समकळका म्हूण आतां विहित कर्म कौरवांकय पांडवांकय युद्ध विहित कर्मची तांगेले वर्णाचे स्वधर्म नव्हतो जाल्यार पांडवांक युद्धांतूय पांडवांक युद्ध सत्कर्म जालें कौरवांक दुश्ट कर्म जाल्लें इत्याक म्हळ्यार दोनी जन क्षत्रीय जाल्यार पांडवांक हें युद्धांतू कसले लोभ नाशिल्ले न्हय तशें जावन तांगेले सात्वीक जावन केल्लें कर्म जालें तेंची कौरवांक हें युद्ध कुकर्म जाल्लें कसल्याक म्हळ्यार तांकां राज्य लोभ आशिल्ले पांडवांक गेलवून शुद्ध म्हळ्यार भावना आशिल्ले हें राजसीक आनी तामसीक भावना म्हणटाची तशी आतां आमकां कसं कळ्ळें म्हळ्यार कर्म करता सत्कर्म खंयचें असत्कर्म अकर्म खंयचें म्हळ्यार ज्ञान पावका मागीर कर्म कोरका तशी तें कर्म म्हणलेलें सात्वीक राजसीक तामसीक हे तिनी गुणाचे लिमिटांतूच जतर आसता तिनी गुणाचे अंडर अधीन जावन काम जतर आसता ह्या त्रिगुणाक संबंध पाविल्ले विशय हाजे फुडले अध्यायांत सांगला जाल्यार त्या गुणाचे विस्तृत विशय आसा पळय हे अध्यायांत म्हळ्यार श्रद्धात्रय विभाग योगांत आनी मुखारसून मोक्ष संन्यास योग 18 तातूंय परमात्मे हेचे पुरे विशय सांगता तशी राजसीक सात्विक तामसीक तिनी जन नमने जन आसाचे म्हण जाल्यार त्रिविध जन म्हणजे तांकां तांगेले श्रद्धे म्हळ्यार तांगेले एक विश्वास म्हणटा पळय ते एक पळय कर्म श्रद्धा कर्म तांणी करचे आहार यज्ञ दान तपस्सू पुराय विंगड जावन वचता. अर्जुनाक कृष्ण एक विचार सांगता कसले यह शास्त्र विधीम उत्सृज्य वर्तते कामकारतः म्हूण म्हणपळय न स सिद्धीम वाप्नोती न इहम न पराम गतीम तशी यह शास्त्र विधीम उत्सृज्य म्हणलें. आतां अर्जुनाक कृष्णान सांगिल्लें नव्हतें ताका संशय येयले म्हळ्यार इत्याक कसो संशय येयले पळय कृष्ण सांगता शास्त्रविधीम उत्सृज्य वर्तते कामकारण म्हणला शास्त्र कसं सांगता त्या उल्लंघन करून चमकलेल्या जनाक जाल्यार शास्त्राचे विशय गोतन नातील जनाक खंयचे चांग विधी खंयचे नियम हें कसले गोतन नातील जनाक तशी तांणी कसं करचें तांकां शास्त्रात नियम गोत तांणी भारी विश्वासार कर्म करताचे तांकां देवाल वयर नंबीक आसा विश्वास आसा तसल जनाल गती कसो जाता काम करताचे कर्म करतात तांकां शास्त्रांत कसल कोरका कसल कोरोस नज्ज म्हूण सांगला तेंचे गुतना तांकां जाल्यार तांणी एक देवा भारी नमून येताची तशें जावन तांणी नंबिकेन काम करताची तसल जनाल गती कसले तो सात्वीक की तो राजसीक की तो तामसीक की म्हणल्यार आमकां कशें कळटा ताका कित्याक मुक्ती मेळना
श्रद्धेन केलेलं कामाक उत्तम फलस म्हणून कृष्णानं सांगला नव्हे. ते कर्म शास्त्रयुक्त शास्त्र विधिक समजावून केले म्हणून जाल्यार ताका चांग फल मेळटा म्हणून म्हणला नव्हे. जाल्यार शास्त्रज्ञान आसल्यार परमात्माला तो भक्ती श्रद्धा सकट ज्ञान आसल्यार ते कर्माक चांग फल मेळना. मात्र न्ही दप्पता कೈ बच्चा पुरो कोळचे विधानांत थोडेच लोप असल्यार सात्विक कर्म करता ताके फल असची आस. तशी परमात्मालांतू भक्ती श्रद्धा ज्ञान केलेले खंयचे कर्मय शास्त्रोक्त जावन असले ताका फल ना. तशी हे संदेश परमात्माला एक हे अध्यायांतू आमकां समज स्पश्ट जावन कळटा. आतां सुरवेचे श्लोक कसो पळया. अर्जुन परमात्माला निमगिता. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम् आहोरजतमः. ये शास्त्रविधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम् आहुः रजतमः. कृष्ण खंयचे भक्त शास्त्र नियम कळना नशी तांकां शास्त्राचे कसले गोतना तांणी खंयचे बूक वाचिनी विधी विधान कसले गोतना जाल्यार परमात्माला वयर तांकां मस्त भक्ती आसा श्रद्धा आसा. तसल जनाल निश्ठ कसं म्हणून सांगेत. सात्विक निष्ठिकी राजसिकी तामसिकी कसं म्हणून सांगेत. तशी परमात्मो केलो जन विधाध्ययन करनाची. तशी तांकां शास्त्राचे विधी गोतना जाल्यार आमी शास्त्र शिकूंक आशिल्ले शिकनीत म्हणलेलीक दुख्ख पश्चाताप तांकां आसता. विश्वास आसा देवाल वयर मस्त विश्वास आसा जाल्यार तांकां शास्त्र कसले तांणी वेदाध्ययन करना देखून तांकां शास्त्र म्हळ्यार कसो म्हणून गोतना तांकां. तशी म्हणून कसं की एक शास्त्र म्हणूनच काही 18 पुराणच काही तांत आमी कशी चलका आनी म्हूण वेदव्यास देवान सांगला काही हे पुरे नंबीक आसा तांकां त्या विशया वयर श्रद्धा आसा जाल्यार तांकां गोत्तसय त्या शास्त्रांत कसलो कोरका कसलो करून नज म्हूण सांगला की ताजे प्रकार आमी जीवन कोरका तांतू कशी कर्म कोरका म्हूण सांगला त्या रितीर कर्म कोरका हे पुरे तांकां भावन आसा. जाल्यार कसले केल्यार तें ज्ञानपूर्वक म्हळ्यार ताजे विशय समकोळ कोरका तसल्यार कर्मफल नानतल्यार व्यर्थ म्हूण म्हणला न्हय. अर्जुनाक आतां ते संशयो श्रद्धेन केला विश्वासान केला तसल कर्म व्यर्थ वे. श्रद्ध म्हळ्यार कसली श्रद्ध म्हळ्यार खंयची एक अतिंद्रिय शक्ती परमात्मूत तो परमात्मा म्हणूनच परमात्मा आमकां नियंत्रण करता. परमात्मा विशीं भारी विश्वास. पाप पुण्य पुराय आसकय चांग काम केल्यार पाप पुण्य मेळटकय वायट काम केल्यार पाप जातकय शास्त्रांत हें पुराय सांगलाकय वाचिनीची पाप जाल्यार गोत्त आसा त्या विशयांत विश्वास आसा तांकां. अर्जुनाक आतां तें एक संशय म्हळ्यार परमात्मान म्हणलें शास्त्र विधी उत्सृज्य वर्तते कामकारतः. कसल शास्त्रांत सांगला तें सोडून तांकां जे आयजलेल तशी चलची जनांक तांकां हांगाय सूख ना परांतूय तांकां गती ना म्हणाल परमात्मा. आत्तां अर्जुनाल संशय कसो म्हळ्यार केलो जनाक शास्त्रांत मस्त नंबीक आसा विश्वास आसा तुगेल वयरी विश्वास आसा जाल्यार तांकां शास्त्राचे विधी विधान कसो म्हूण गोतना
जल्यारी परमात्मा असं म्हणले का दृढ विश्वासारे त्यांनी काम करतात ना मग ते काम कसलं जत्ता सात्विक म्हणून घेतवे राजसिक म्हणून घेतवे म्हणून म्हळ्यारी शास्त्र विधीम उत्सृज्य म्हणला उत्सृज्य म्हळ्यारी वेदशास्त्र म्हणलेले ना त्या पुरे अप्रमाण असला रे ते अप्रमाण त्या प्रमाण ग्रंथ नाही तांतो कसले सांगील ना म्हणून सांगून वेदशास्त्र त्या नांचिना म्हूण जेवो त्या अप्रमाण ग्रंथ म्हूण लेखील जन नाही त्या उत्सृज्य म्हळ्यार कोण गोसवे शास्त्र वाजून गोतना तिलजन विधी निषेध म्हळ्यार कसं म्हणून गोतना तिलजन तसल जनाक अर्जुनान निमगोचे न्ही न्हू अर्जुनाक कसले तंतू साधक बाधक नाही त्याक कृष्णानं म्हणला ना तुक नाही सांगचे त्याक दैवीम अभिजातोसी तू दैवी गुण घेऊन आयलो म्हणून सांगून कृष्णानं सांगला ना मैं तशी हांग मध्वाचार्य सांगताची अर्जुन इंद्रांश संभूत नव्हतो ताजे वैरी कृष्ण म्हळ्यार ताका भारी प्रिती कृष्णाक अर्जुन म्हळ्यार भारी प्रिती आनी अर्जुन शम दम इत्यादी साधन केल्लोची युद्धरंग आयला तो काही बरी कसं म्हणटा वीक माइंड म्हणटा पळय तसल नाही तो शमदमादी साधन केल्लोची ज्ञानीची जाल्यार युद्धरंगा येतना ताका येद्राक बंधू बांधव एದುರು पक्ष राबील पळोवन ताका स्नेह तांगेले वेरी म्हळ्यार मोह येता आनी आनी पुरे मेगेल जनन म्हळ्यार एक ममकार येता हताश जत्तो कसल करचें हांव युद्ध कोरका म्हूण लेखून येवन जाला राबील पुरे मेगेले जन कसं करचें की नाका म्हळ्यार वापस आमी रान्ना खंय वचूं ना सुका जाता कोरया म्हळ्यार युद्ध करूं का न्हय म्हूण कोरया परमात्मानं सांगला म्हूण लेखला इतली जनाक मारका जाता मेगेले जन नवये म्हूण सांगून ताका भारी एक नमने बेजार जाता मन हताश जाता ताका कसल करचें म्हूण हत आशा ताका मनांत कसली आशी ना जाली कसं करचें म्हूण कळना जालें त्या वेळार संपूर्ण जावन कृष्णा शरण येतो सांगता कृष्णा हांव तुगेलो शिष्य न्हय तशें जावन म्हाका गुरुस्थानार राबून हांव कसल कोरका म्हूण म्हणलेलें तूं म्हाका सांग म्हगेले मनाचे द्वंद्व पुराय नाश करी म्हूण तो सांगता आतां ನಂಬಿಕಸ ಶ್ರದ್ಧಸ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನನ तसलजनाले गती कसा कृष्णा तुव पुराजना रक्षण करता गोतस जला या शास्त्रज्ञान नानशी विश्वासारे कर्म करतल जना तू खंयची गतीक व्हरता गतीक म्हळ्यार तांकां मोक्ष मेळटा की ना तांणी सात्वीक की राजसीक की तामसीक की कशी कळटा हें एक नमने गोंदळ जाल्ला अर्जुनाक त्या प्रश्ने रुपारी कृष्णाले निमगिता आता कृष्ण कसलं उत्तर दिता पळया त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु हे अर्जुना देह घेवन येताचे जीवात्म पुराय तांकां आसूची श्रद्धेन तूं आतां म्हणली न्हय तांकां परमात्मा वयर मस्त श्रद्धा आसा विश्वास आसा देह घेवन आयली नंतर ते जीव कशी सात्विक राजसीक तामसीक म्हूण आसच की तशी तांगेले श्रद्धेन तुवें सात्विक राजसीक तामसीक म्हळ्यार तिनी विधान आसत मनुष्य साधना शरीर घेवन येता मनुष्य देह घेवन येयले जिवांक तिनी विधाचे गूण आसता सात्विक राजसीक तामसीक हें स्वाभाविक गूण म्हूण आसता जेवो केलो पंत बाह्य श्रद्धा म्हूण सांगून आसता म्हळ्यार स्वभावतः एक मनीस सात्विक जावन जल्मा आयला जाल्यार तागेले परिसराक समजावन तो एक पंत तामसी श्रद्धा तामसी गूण ताणें वापरून घेवचे आसा वाल्मिकी काणी पळयल्यार जन्मतः सात्विक ब्राह्मण कुटुंबांत आयिल्ले चेडूं तें पुडली जन्माचे कसल की प्रारब्धा निमती जावन त्या चेरडाक एक वल्चर आमी रणहद्दू म्हणटा पळय ते घेवन वचून बेडांक गेले जाग्यार घालता मस्त बेटेकार आसूचे कडेन थंय चेडूं नातिले तांणी चंद्रकोर्णाक पोशितना पळय तो जन्मतः सात्विक स्वाभाविक गूण कसो तागेले सात्विक जाल्यार खंय होड जल्लो तो तामसीक जनालंतू तशी ताका
आतां त्या तागेले जिवनाची ते तामसी ते बेटेकाराल जीवन जालें न्हय तो सात्वीक म्हूण ताका गोतू ना जालें तशें जावन तो तामसी जावनूची उड जालो पळय मागीर ताका खंयची एक कडेन ज्ञान मेळ्ळी ताका सप्तर्शील निमती मागीर तो अपास सात्वीक जालो तशी स्वाभावीक गूण बदलाय सुचे जायना म्हूण थंय कळटा ताका तागेले देहांत ते सात्वीक गूण आशिल्ले देखून तो तामसी जाल्यार ताका आपणान करची चुकी म्हूण केदन कळ्ळी पळय ते सप्तर्शिंगेल संग जावन तेदना तागेले आंगांतले तामसी गूण नाश जाले कुडले तागेले आंगांतले स्वाभावीक गूण जावन आशिल्ले सात्वीक गुणान चड जाले मागीर तशी स्वरूपतः सात्वीक तो जाल्यार तामसीक जालो तशीच स्वरूपतः सात्वीक देहाचे आसल्यार तांणी राजसीक जावं पुरोची तामसीक जावच्या पुरो जाल्यार आतां गर्गाचार्याल काणी तांकां कसकी एक यादवानी चेल्लीशी म्हूण सांगून अवहेळन केल्लें म्हळ्यार कोपाक कृष्ण सुनीता आनी बुद्धी कृष्णाल बरें कोपका म्हणून आशिल्लें कोणकी एक क्षुल्लक यादवान केल्लें तें कृष्णाले कसले कोपचे जाल्यार गर्गाचार्याले तामस एक गुणा निमती पळय तामस प्रभाव तो त्या वेळाचो मनांत आयिल्लो कुडले कोपून गर्गाचार्य रान्ना वचून तपस्या आचरण करून कृष्णाक सोलसाचे तसल चेल्लो जेवका म्हूण सांगून मागीर मुखारसून ते कालयवनान जेवचे न्हय स्वरूपतः सात्वीक जाल्यार तांणी तामस प्रभाव तांगेले आंगांत येयले कोणाले गर्गाचार्याले ताका बाह्य श्रद्धा म्हणजे स्वरूप श्रद्धा विंगड या बाह्य श्रद्धा म्हळ्यार सुತ್ತमुत्ताचे आमगेले परिसर आमगेले घर कूल कुटुंब म्हणटा पळय हाजी प्रभावाक समजावन येवचे बाह्य श्रद्धा त्यांची आंतरीक म्हळ्यार स्वभावतः येवचे स्वरूपतः येवचे तशी हांगा स्वरूप श्रद्धा म्हूण म्हळ्यार कितलो जन्म घेवन येयलो ते जिवात्माल वटूच आसता तेंची हांगा सात्विकी राजसी च एव म्हूण सांगला ते च आनी एव ओटूची चैव म्हूण कसं खातीर सांगला स्वरूपतः म्हळ्यार सात्विके एव राजसी एव तामसी एव हें बदलावण जायना म्हूण सांगून त्याची बाह्य श्रद्धे विशयाचें मुखाल्यार सात्विके च राजसी च तामसी च हें जन्मजन्माक बदलावण जाता सात्विके एव राजसी एव तामसी एव बदलावण जायना सात्विके च राजसे च तामसे च ते बदलावण जाता ताजे खातीर ते च एव ओटू दिलेले आतां स्वाभावीक गूण स्वरूपतः गूण ते बदलावण जायना कारणांतरान आमकां आयिल्ले एक बाह्य श्रद्धा म्हणस त्या जन्मजन्मांतरांत बदलावण जाता तशी तितून घेवचें काय जाता ते बाह्य श्रद्धा म्हणजे तशी कृष्ण अर्जुनाक दैवीम अभिजातोसी म्हूण ताजे खातीर कृष्णान सांगिल्लें दैवी आनी आसुरी गूण स्वरूपा श्रद्धा स्वाभावीक जावन आयिल्लें न्हय तें तशी दैवी स्वरूप कसलें सूख दिता आसुरी स्वरूप दुख्ख दिता मनुष्य देवत केन्नाय सुखान आसताची आसुरी जन दुख्खान आसताची मनुष्य पळया सुख दुख्ख आदी मिश्र दैवासुर गूण आशिल्ले जन तशी आतां दैवी स्वरूप आनी आसुरी स्वरूप म्हळ्यार पळय देवतेंक गेले कसकी एक शापान प्रहलादू जावन आसुरी कुलांत जन्म आयलो ताका स्वाभावीक जावन सात्विक गूण आशिल्ले जाल्यार ते कसले सात्विक गूण आसल्यार तो स्वभावतः स्वरूपतः सात्विकू जावन आशिल्ले देखून ताका कसले बाधक जायनी बापसूल निमती देवासुर नरत्वाद्या जीवानां तु निसर्गतः निसर्गो नान्यदैतेषां केनचित् क्वचिदेव वा तशी देवाशापबलादेव प्रहलदादितमागता अतः पुनश्च देवत्वं ते यान्ति निजमेवतु हेतुतः सो अन्यता भावो रक्तता स्फटिकेयता अतो नित्यश्च नापेश
स्वभाव विनिवर्तक म्हळ्यार आसुरी कुलांतू प्रहल्लादू जन्म आयला जाल्यार ताका स्वाभावीक जावन सात्विक गुण आशिल्ले. तशी देवासुर अशी जीवानां निसर्गता निसर्गुणाने दैतेशाम घेचित क्वचि देवबा तशी देवतेन गेले शापान आसुरी कुलांतू प्रहल्लादू जन्मा येवन ताका सात्विक गुण आशिल्ले जाल्यार हांगा देवासुर नरत्वाद्वा जीवानां निसर्गता निसर्गो नान्य दैतेशां केनाचित क्वचि देव वा म्हणलें. तशी शापा निमती जावन प्रहल्लादो द्वैतमागता द्वैत कुलांत जन्म आयल कई मागीर वापस कसो जाता तो शाप तागेलो प्रहल्लाद जन्म जातरी वापस तो खंयच्यो देव आयल पळय तो शापग्रस्त जावन तेंची शापग्रस्त जावन आशिल्ले तो देव वापस हांगा शाप आसता ताका तो प्रहल्लादो दैत्य जीव घेवन येयल्यार वापस फुडले एक तागेले लोकाचे मुकलतो म्हूण सांगून म्हणटाची इत्याक म्हळ्यार हेतुतः सो अन्यता भाव रक्तता स्फटिकेयता स्फटिक दबेची शुभ्र ताजी मातशें तांबडे बण्णाचे कसले दवरे ते स्फटिक तांबडे जाले तो नित्यश्च नाप्येश स्वभाव विनिवर्तक म्हळ्यार आतां जय विजयाल काण आमी पळयल्यार तशी तांणी सात्वीक जावन आशिल्लीची कसं की एक घडी मन बदलायसलेलीची तांणी वापस भुंयचेरपणीचे तामसीक जायनीच्यो मागीर तांणी तशी आनी सांगता परमात्मो सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव च म्हळ्यार श्रद्धा म्हणटा पळय विश्वास ते स्वभाव समजावन सुचे श्रद्धांतूय ही तीन विध आसा. कोणाक खंयचे बगीचे श्रद्धा आसा की तागेलें स्वरूपय तेंचें आसता. म्हळ्यार सात्वीक श्रद्धेशिलो सात्वीक जावन दिसता, राजस श्रद्धेशिलो राजस स्वरूपी, तामस श्रद्धेचो तामस स्वरूपी जाले. आतां जिवाचें एक स्वरूप सात्विक राजसीक तामसीक गुणाक तामसीक अनुगुण जावनूच श्रद्धा आसता. तशीच एक जिवाचे सात्विक राजसीक तामसीक गुणाक म्हळ्यार श्रद्धेक गुणाक अनुगुण जावन श्रद्धे आसता की ಕೆಲವು ಜನ ते व्यक्त जाता, ಕೆಲವು जन दाखोवन घेवनाची अव्यक्त आसता. तशी कोणाक व्यक्त जायनाची आसता तांगेले मनान तूं कसले श्रद्धा आसता तेची विश्वास जावन वता. श्रद्धा स्वरूपम जीवस्य तस्मात् श्रद्धा विभेदतः उत्तम अधम मध्यास्ति जीवा ज्ञेया पृथक पृथक म्हळ्यार स्वरूपाक श्रद्धेक अनुगुण जावन तांकां जिवांकय तशी उत्तम मध्यम अधम म्हूण म्हणलेले विभाग करीत. श्रद्धा म्हळ्यार कसं नाही देव सच म्हणलेले एक दृढ विश्वास. श्रद्धे ती आस्तिक्य निष्ठोक्ता सा येषां देवतोत्तमी. तशीच शास्त्रज्ञान समनानतलरी सात्विकादी श्रद्धे असं म्हणजे उपासना क्रम कशी म्हणून कृष्ण तांकां सांगता. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा प्रेतान भूतगणाश्चन्ये यजन्ते तामसा जनाः. म्हळ्यार यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणाश्चान्ये यजंती तामसा जनाः म्हणल्यार ह्या श्लोकाचे अर्थ कसले म्हूण म्हणल्यार आमी फायच्या दिसा
गीतामृत धारांत पळया आजी सांगिल्लें